छत्रपती संभाजीनगर इथं आमदार प्रशांत बंब यांनी मजुरांसाठी पेट्या वाटप आणि महिलांसाठी वैद्यकीय किट वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता। मात्र या कार्यक्रमात लोकांनी पेट्या पळवल्यात। या घटनेचा सविस्तर आढावा घेऊयात। संभाजीनगरमध्ये पेट्या पळवण्यासाठी नागरिक हमरी तुमरीवर आल्याचं विदारक चित्र आज पाहायला मिळालं। अगदी जाळ्या तोडून एकमेकांवर पेट्या आणि बॉक्स फेकून ही पळवापळवीची कसरत सुरू होती। निमित्त होतं भाजप आमदार प्रशांत बंब यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात। या कार्यक्रमात ते मजुरी करणाऱ्या व्यक्तींसाठी पेट्या वाटप करणार होते। या पेट्यांमध्ये आणि बॉक्समध्ये आवश्यक आरोग्य किट, स्पोर्ट किट, कामगार किट इत्यादी गोष्टींचा समावेश होता। बंब यांनी चांगल्या भावनेने लोकोपयोगी साहित्य वाटपाचं ठरवलं, पण झालं भलतंच। हे सर्व घडण्याआधी या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ही उपस्थित होते। भर कार्यक्रमात देवेंद्र फडणवीसांनी बंब यांचं कौतुक केलं। बंब यांची मुलं मोठी झाली, मात्र ते जसेच्या तसे कार्यकर्ते आहेत असं म्हणत प्रशांत बंब यांच्यावर स्तुतीसुमनं उधळली। हा आमचा प्रशांत बंब जो आहे, मूर्ती लहान पण कीर्ती महान। एक ते गंगापूर वाल्यांचं रहस्य समजत नाही। 25 वर्षात हा मोठाच होत नाही। पोरं मोठे झाले पण प्रशांत बंब युवा नेताच दिसतो। पण तो नुसता दिसतो असं नाही आहे, इतकी कल्पकता प्रशांतकडे आहे की ती कल्पकता वापरून इतके वेगवेगळे प्रकल्प तो करत असतो। आपलं भाषण संपवून उपमुख्यमंत्री फडणवीस कार्यक्रमातून निघाले। त्यानंतर किट घेण्यासाठी नागरिकांनी एकच झुंबड उडवली। पेट्या पळवल्याने मोठा गोंधळ उडाला। लोक कशा प्रकारे पेट्या पळवतात हे बघा। या व्यक्तींमध्ये येणाऱ्या व्यक्तींना पेटी फेकून मारण्याचा धाक दाखवत आहेत। यावर ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी भाजपला लक्ष केलं। मुद्दाम शोबाजी करायची, उपमुख्यमंत्र्यांना बोलवायचं, मोठा पेंडॉल कालपासून टाकला आणि त्यामुळे तिथे वाटप करायचं। वाटप करताना सिस्टमॅटिक करा, तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही न करता कोणाला द्यायचं कोणाला नाही द्यायचं असं म्हणल्यानंतर लोक चिडल्यानंतर मग त्या ठिकाणी तर लोक चिडल्यानंतर मग वातावरण खराब झालं। आणि नुसती फक्त शोबाजी करण्यात काही अर्थ नाही आहे। गेल्या 3 वर्षांपासून भाजप आमदार प्रशांत बंब हा कार्यक्रम आयोजित करतात। यापूर्वीही अशा प्रकारचा गोंधळ झाल्याची चर्चा सुरू होती, परंतु कोणीही मदत म्हणून एखाद्या कार्यक्रमाचं आयोजन करून चांगल्या हेतूने मदत करत असेल तर त्यात असा दुर्दैवी प्रकार घडणं दुःखदायकच। सचिन बडे, लोकशाही मराठी, संभाजीनगर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।